पवार गटाकडून काँग्रेसला बैठकीचं निमंत्रण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निमंत्रण नाही. उद्धव ठाकरेंना टाळून जगताप काँग्रेसमध्ये, प्रशांत जगताप यांनी ठाकरेंकडे जाणं टाळलं. जगताप यांच्यामुळे पुणे काँग्रेसला धुकधुकी. प्रकाश महाजनांनी हाती घेतलं धनुष्यबाण, एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रकाश महाजनांचं कौतुक. चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यामध्ये वाद, मुनगंटीवारांनी सुचवलेल्या उमेदवारांना तिकीट मिळणार का याकडे लक्ष, सुधीर मुनगंटीवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत. संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाची मशाल यात्रा, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनपा निवडणुकीचा प्रचार. मीनाक्षी शिंदे अजूनही नाराजच, एकनाथ शिंदे यांच्याकडून दुर्लक्ष, मीनाक्षी शिंदे यांच्या पुढच्या वाटचालीकडे लक्ष. मनसे ठाकरे गटाच्या रणनीतीसाठी ज्युनियर ठाकरे बंधू मैदानात, आदित्य आणि अमित ठाकरे यांचे मातोश्रीवर खलबत. नाशिकमध्ये महायुतीचं ठरेना, शिवसेना 45 जागांवर ठाम, भाजप आणि शिवसेना शिवाय राष्ट्रवादीमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ. भाजपात जाऊन दिनकर पाटलांनी राजकीय आत्महत्या केली, दिनकर पाटील यांच्या भाजप प्रवेशावर मनसे नेत्यांची टीका. इच्छुक उमेदवारांबाबत ठाकरे गट आणि मनसेमध्ये चर्चा, बंद लिफाफे घेऊन मनसे नेते शिवतीर्थावर, राज ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष. पुण्यामध्ये 35 जागांसाठी शिवसेना ठाम, 125 जागा जिंकण्याच्या भाजपच्या निर्णयामुळे अडचण, सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेची समन्वय समिती स्थापन, समितीत भाजपचे 5 तर शिवसेनेच्या 5 सदस्यांचा समावेश. भाजप आमदार दादाराव केचेंना महिलांनी भर रस्त्यात घेरलं, पराभव झाल्यामुळे महिला आक्रमक. ई चलन भरा अन्यथा उमेदवारी धोक्यात, चलन न भरलेल्यांचा उमेदवारी अर्ज रद्द होण्याची शक्यता, ई चलन भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावाधाव. नवजात बालिकेच्या हत्येनं जळगाव हादरलं, चौथी सुद्धा मुलगीच झाली म्हणून बापानेच केली मुलीची हत्या, जामनेर तालुक्यातल्या मोराड गावातली धक्कादायक घटना. मुंबई मनपाचा बांधकामांवर बडगा, प्रदूषणामुळे 29 ठिकाणची कामं थांबवण्याचे बिल्डर्सना निर्देश. रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना संजीवनी, स्वामीनिधी 2 लवकरच केंद्राकडून मिळणार, सूत्रांची माहिती. यंदा $1 कोटी निर्यातीचं लक्ष्य हुकणार, आतापर्यंतच्या 18 FTA कडून सुद्धा अत्यल्प मदत. देशातून सेमीकंडक्टर निर्यात लवकरच, सेमीकंडक्टर निर्यातीमध्ये भारत निर्यातक्षम बनवणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा निर्धार. एपिस्टिन फाईल्सना आणखी विलंब, अमेरिकी न्याय विभागाची माहिती.